ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। सर आज काय म्हणाल सर, आज एसटी कर्मचाऱ्यांचे जे आहे तर आज मतदान आहे आणि तुम्ही आज मतदानामध्ये भाग घेत आहात, काय सांगाल सर? आजच्या परिस्थिती जरा बघता तर आतापर्यंत एक 70 ते 75% मतदान माझ्या आगारामध्ये झालंय संभाजीनगरच्या आपल्या एक आगार क्रमांक आहे। आणि मी आता एक मगाशी माहिती घेतली की कन्नड, सिल्लोड, वैजापूर, संभाजीनगरच्या पूर्ण म्हणजे जिल्हा तालुक्यामध्ये तर मिनिमम 60 ते 70% मतदान झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि आज वेळ अशी येते की त्या कर्मचाऱ्यांना मतदान कुठं करायचं हे आम्हाला सांगायची वेळ येत नाही, कारण की गेल्या एक 2.5-3 वर्षामध्ये एसटीसीबीची परिस्थिती कर्मचाऱ्यांनी डोळ्यांनी बघितली। मी बोलतोय म्हणून हा विषयच नाही, जे सत्य आहे ते सत्य आहे, आपण कोणाला आरोप करू शकत नाही, आपण इतकी मोठी नाही। पण ह्या ज्या बँका आहेत, आता ही बँक मराठवाड्यामध्ये एक मराठवाड्याच्या कर्मचाऱ्यांसाठी एक जीवनदायिनी म्हणून काम करत आली आतापर्यंत। संजीवनी, हो, संजीवनी म्हणून ही 65 वर्षापासून कामगार संघटनेच्याच ताब्यामध्ये आहे ना, अजूनही आहे, अनेक पुढे भविष्यातही येणारच आहे, कारण कर्मचाऱ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे की परिस्थिती काय म्हणून। तरी आज कामगार संघटनेचं पॅनल जरी असलं तर त्यामध्ये बहुजन संघटना, काही ठिकाणी कास्ट टाईप संघटना, आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची संघटना, एमएमकी जे बीजेपीची एक वरच्या म्हणजे माझ्या हिशोबाने तो महाराष्ट्र लेवलच्या संलग्न ते संघटना, ह्या सगळ्या संघटना आज कामगार संघटनेला पाठिंबा देत आहे। मग पाठिंबा द्यायचं कारण काय? का त्यांना विश्वास आहे कामगार संघटना हे योग्य काम करू शकते आणि योग्य पद्धतीने आतापर्यंत त्यांनी इतिहास बघितला की बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे फ्रॉड झालेलं नाहीये किंवा कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्या गेले म्हणजे डबघाईच आलेली नाही अजूनपर्यंत। ही बँक आजही आहे आणि ही जी आपण एसटीसीबीचा मी जो विषय केला, ही एसटीसीबी म्हणजे एक नावलौकिक बँक असलेली आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळीची बँक होती, कारण कर्मचाऱ्यांना आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा सॅलरी कमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच लोकांना माहिती आहे, पण आमच्यासाठी सुख असो दुःख असो, लग्न कार्य, मेडिकल यासाठी ही बँक आम्हाला नेहमी त्यावेळेस आम्हाला एक पर्याय होता। पण आज अशी परिस्थिती झालेली की आम्हाला पर्याय राहिलेला नाही आणि कर्मचाऱ्यांनी एक 1.5-2 वर्षामध्ये जे भोगलंय त्याच्यामुळं ह्या बँकेकडं ज्यावेळेस इलेक्शनचं बघितलं आम्ही त्यावेळेस आम्हाला सांगायची गरज नाही, लोक येऊन आम्हाला कॉल करतायत तर मतदान हे तुमच्याच पॅनलला होणार आहे। तुम्हाला असं वाटतं की वनवास मध्ये होते कर्मचारी एवढ्या दिवसांनी आहे सध्या प्रकरणामुळे? एसटीसीबीचा परिस्थिती साहेब 12 लाख रुपये ज्यावेळेस आम्हाला महिन्यामध्ये लोन झाल्या म्हणजे 2 तारखेमध्ये मिळायचं, आज ती कंडिशन म्हणजे आम्ही 4 महिन्यापासून लोन बंद आहे, आतापर्यंत लोन बंद आहे। कर्मचाऱ्यांचा आक्रोश आणि ह्या गोष्टी बघून त्यांनी आता लोन चालू केलंय आणि लोनाचं मीटिंग होऊन एक 15 दिवस झाले। मला वाटतं कर्मचाऱ्यांनी काल शेट्या मारून काल काही जणांना चेक देण्यात आलेलं। म्हणजे तुम्हाला असं सांगायचं का लोन देव राहिले पण अनेक त्रुटी निर्माण केलेल्या आहे। लोन मध्ये काय केलंय त्यांनी? आमच्याकडे 12 लाख रुपये मोठं लोन आणि छोटं लोन 3.5 लाख रुपये, तर त्यांनी सुरुवातीला काय केलं की 3.5 लाख रुपये जे लोन आहे ते चालू केलं, त्यामध्ये 70% कर्मचाऱ्यांनी एक ते लगेच मिळतं उडी म्हणून, आमच्याकडे उडी म्हणतात त्याला, तातडीचं करतं ते तुम्ही फॉर्म भरून दिलं की मिळतं आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास प्रत्येकाच्या शिक्षणाचा मेडिकलचा जो खर्च वगैरे असेल तर लोकांनी ते घेतलेलं आहे। आज त्यांनी 3.5 लाख जरी केलं तर लोकांचं लोन नाहीच आहेत ना। आता हे जे मोठं लोन आहे ह्या लोनची कॅपॅसिटी 12 लाख रुपये, आज यांनी ते 5 लाख रुपये म्हणून सनी त्याला आता मान्यता दिलेली आहे आणि 5 लाखात माझ्यासारखं 24 वर्ष नोकरी केलेलं मी कर्मचारी म्हणून सनी इथं काम करतोय, तर माझं ऑलरेडी 10 लाख रुपये लोन आहे आणि मला 2 लाखाची गरज आहे, पण माझ्याकडं ऑलरेडी 10 लाख असल्यामुळे मला ते 5 लाखाचा फायदा होणार नाही आणि मला ते लोन मिळणार नाही। म्हणजे मला जिथं 5 लाखची गरज होती आज ती मला 1 लाख रुपयामध्ये भरावं लागणार आहे किंवा मग अजून उधाऱ्या व्याज भानगडी काय असेल ते। एक शेवटचा प्रश्न सर, आता तुमची जी संघटना आहे निवडून आल्यावर कोणते प्रश्न घेणार? शेवटचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की ही बँक जी आहे ती मराठवाड्यामध्ये काम करते, उस्मानाबाद, लातूर, बीड, धाराशिव, संभाजीनगर, जालना याच्यामध्ये ती आतापर्यंत कार्यरत खूप छान आहे। पण काय झालंय, बऱ्याचशा तालुका लेवलला येण्या जाण्याच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न वगैरे आहेत, तर आमचा पूर्ण प्रयत्न काय राहणार आहे का ह्या बँकेमार्फत जिथं जास्त सभासद संख्या आहे, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, आज 100-150च्या आसपास सभासद आहे, तर तिथं एक शाखा देण्याची तयारी चालू आहे आणि ती दिल्या जाईल आणि आपली सहकार खात्यामार्फत ही बँक चालते, तर त्याचं जे लोनचं जे दर आहे म्हणजे काय म्हणता येईल टक्केवारी 13%, 11%, तर हे वरून परमिशन घेऊन 1-2% कसे कर्मचाऱ्यांसाठी कमी करता येईल आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कसं लोन देता येईल याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। माझं नाव श्रीनिवास पवार, मी विभागीय अध्यक्ष म्हणून कामगार संघटनेचं काम करतोय। ठीक आहे, धन्यवाद सर।